दिसत असेल माहीत नाही. तर म्युकरमायकोसिसपासून सुरक्षित कसे राहायचे हा आपला आजचा विषय आहे आणि यासाठी मी डॉक्टर प्रिया प्रभू आपल्याला माहिती देणार आहे. या लाईव्हमध्ये मी शक्यतो फोटोज वापरलेले नाही आहेत, कारण हे फोटो बघण्यासाठी थोडेसे गंभीर प्रकारचे असू शकतात, त्यामुळं फोटो वापरलेले नाही आहेत. मात्र माहिती आपण पूर्णपणे घेऊया. तर म्युकरमायकोसिस काय आहे हा प्रश्न प्रत्येकाच्या मनामध्ये असतो. म्युकरमायकोसिस हा असा आजार आहे जो बुरशीमुळे होतो आणि म्युकर मोल्ड किंवा म्युकोरेल्स ह्या प्रजातीमधल्या ज्या बुरशी आहेत त्या बुरशींचा संसर्ग जर आपल्या शरीराला झाला तर हा आजार होऊ शकतो. हा एक संधिसाधू आजार आहे. म्हणजेच काय की नॉर्मल माणसाला किंवा ज्या व्यक्तीमध्ये इम्युनिटी चांगली आहे, ज्या व्यक्तीमध्ये इतर काही आजार नाही आहेत, अशा ठिकाणी अशा लोकांना हा आजार होणार नाही. फक्त त्याला जर संधी मिळाली तरच हा आजार होतो. त्यामुळे त्याला संधिसाधू आजार असं म्हटलं जातं. तर काही प्रश्न आपल्या सर्वांच्या मनामध्ये असतात, की पहिला प्रश्न असतो की हा नवीन आजार आहे का? यापूर्वी ह्याचं नाव कधीच ऐकलं नव्हतं. याचं कारण असं आहे की हा आजार हा कॉमनही नव्हता, सगळ्यांना व्हायचा नाही आणि आधीपासून जरी असेल तरी देखील ह्याचं प्रमाण अतिशय कमी होतं. हा आजार फक्त कोविड रुग्णांनाच होतो का? तर असं नाहीये. ज्या रुग्णांना इम्युनिटी कमी असते, यामध्ये मग विशेषतः HIV बाधित रुग्ण असू शकतात. मुख्यतः ज्या रुग्णांना डायबिटीस आहे किंवा कीटोॲसिडोसिसमध्ये हे रुग्ण गेलेले असतात, अशा रुग्णांमध्ये हा आजार जास्त प्रमाणांमध्ये दिसून येतो. ज्या रुग्णांची इम्युनिटी इतर कुठल्या कारणाने, उदाहरणार्थ कुणाला एखादं ऑर्गन ट्रान्सप्लांट झालेलं असतं, अवयव रोपण झालेलं असतं, अशा वेळेला त्यांना स्टेरॉइड दिले गेलेले असतात किंवा काही रुग्णांना त्यांच्या आजाराच्या ट्रीटमेंटमध्ये स्टेरॉइडचा वापर असतो किंवा काही रुग्णांमध्ये समजा कॅन्सरसारखे रुग्ण असतील तर त्यांच्या ट्रीटमेंटमध्ये त्यांची इम्युनिटी कमी होते. तर अशा प्रकारच्या सर्व रुग्णांमध्ये हा आजार यापूर्वी दिसत होता. आता कोविड रुग्णांमध्ये ह्या आजाराचं दिसण्याचं प्रमाण हे दिसून येत आहे. पहिल्या लाटेमध्ये हा आजार झाला नव्हता का? तर पहिल्या लाटेमध्ये देखील काही केसेस झालेल्या होत्या. फक्त पहिल्या लाटेमध्ये ज्या केसेस झाल्या त्याची आपण सर्व नोंदणी किंवा एका ठिकाणी माहिती गोळा केलेली नव्हती. यापूर्वी जसं आता हा मी फोटोग्राफ तुम्हाला दाखवला, ही माझी एक डेली टिप आहे 25/12ची. 100वी टिप होती ती कोइन्सिडंटली. तर दिल्लीमध्ये गंगाराम हॉस्पिटलमध्ये 22 केसेस एका वेळेला म्हणजे काही दिवसांमध्ये सापडल्या होत्या. तर त्यामुळं आपण ही माहिती लिहिली होती म्युकरमायकोसिसबद्दल. तर यापूर्वीही झाल्यात, पहिल्या लाटेमध्येही झाल्यात. मग दुसऱ्या लाटेमध्ये का रुग्ण वाढलेत? हा प्रश्न सगळ्यांच्या मनामध्ये आहे. तर लक्षात घ्या की पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट ही जवळजवळ चौपट मोठी आहे. तर जेव्हा रुग्णच जास्ती असतील करोनाचे, तर त्यानंतर ज्यांना म्युकरमायकोसिस होणार आहे ती संख्या देखील आपल्याला त्या पटीमध्ये मोठी दिसणार आहे. दुसरं म्हणजे आत्ताचा आजार हा नव्या व्हेरियंटमुळं झालेला आहे आणि सध्या आपल्याला गंभीर रुग्ण होत आहेत, जे कमी वयाचे देखील असतात गंभीर रुग्ण आणि विशेषतः इतर अवयवांना बाधा होण्याचं प्रमाणही दिसतंय. याचं उदाहरण म्हणजे पूर्वी पहिल्या लाटेमध्ये फक्त आपल्याला सर्दी खोकला अशा प्रकारचीच लक्षणं दिसत होती. पण आताच्या दुसऱ्या लाटेमध्ये इतर लक्षणं, जसं काही लोकांना जुलाब असतात, काही लोकांचे डोळे लाल होतात, त्यामुळं इतर अवयव देखील बाधित होत आहेत. पहिल्या लाटेमध्येही होत होते, पण आत्ताच्या लाटेमध्ये त्याचं प्रमाण थोडंसं जास्त वाटतंय. आणि त्यानंतर आपण आता नोटिफिकेशन सुरू केलेलं आहे, म्हणजे म्युकरमायकोसिसची केस कुठल्याही दवाखान्यामध्ये गेली तरी देखील त्याची नोंदणी आपण सेंट्रल ठिकाणी करतोय. मग अशा वेळेला आपण जेव्हा माहिती गोळा करतो त्यावेळेला सुरुवातीला आपल्याला खूप संख्या वाढलेली आहे असं वाटतं, कारण ती माहिती एकत्रित व्हायला सुरुवात होते, जे पहिल्या लाटेमध्ये असं आपण करत नव्हतो. तर त्यामुळं जरी रुग्ण वाढलेले दिसत असतील तरी एकूण रुग्णसंख्येच्या मानाने ही संख्या अजूनही कमी आहे. याला सरकारनी एपिडेमिक किंवा साथ असं नाव दिलेलं आहे. ह्याचं कारण आहे की अपेक्षेपेक्षा ह्या केसेस जास्ती आहेत म्हणून. याचा अर्थ असा नाहीये की करोनासारखा हा आजार एका रुग्णापासून दुसऱ्या रुग्णापर्यंत जाईल. हा संसर्गजन्य आजार नाही. एका रुग्णाला झाला तर तो पुढे जाण्याचं प्रमाण नसतं. अशा केसेस ह्या भारतामध्येच जास्त दिसून येत आहेत. आजूबाजूच्या देशांमध्ये किंवा
देशांमध्ये त्याचं एवढं प्रमाण दिसून येत नाहीये. तर याचं कारण मुख्यतः असं आहे की भारताला मधुमेहाचं केंद्र म्हटलं जातंय आणि भारतामध्ये मधुमेहाचे खूप सारे रुग्ण आहेत. कॅपिटल ऑफ डायबिटीस असं म्हटलं जातं भारताला. आता आपल्यापैकी किती जणांना तरी मधुमेह असतो, पण ते त्यांना माहीत नसतं, कारण त्यांनी नियमित तपासणी केलेली नसते. काही लोकांनी दुर्लक्ष केलेलं असतं, कारण त्यांना भीती असते की आता मधुमेह झालाय तर आपल्याला साखर किंवा बंद करायला लागेल, गोळ्या चालू करायला लागतील, तर मग काही जण डॉक्टरकडे जात नाहीत. काही जणांनी त्यांना गोळ्या सुरू असतात, पण त्यांना वाटतं की आता खूप दिवस गोळ्या घेतल्या, चला बंद करूया, किंवा साखर आता कमी आली आहे तर आपण अर्धीच गोळी खाऊया. अशा प्रकारे त्यांनी काहीतरी प्रयोग केलेले असतात, गोळ्या बंद केलेल्या असतात. काही लोकांनी मनानीच गोळ्या सुरू ठेवलेल्या असतात, म्हणजे त्यांनी कधीतरी एक 5-6 वर्षांपूर्वी वगैरे डॉक्टरला दाखवलेलं असतं आणि त्यानंतर त्यांनी त्या सुरू केलेल्या नसतात, म्हणजे चेंज केलेल्या नसतात. त्यानंतर नियमितपणे रक्तातली साखर तपासलेली नसते, प्रमाण तपासलेलं नसतं. मग अशा वेळेला साखर नियंत्रित आहे का ह्याबद्दल त्यांना काहीही माहिती नसतं, किंवा कधी-कधी आवश्यकतेपेक्षा गोळ्या कमी पॉवरच्या असतात. अगदी अर्धी गोळी, 1 गोळी अशी गोळी घेतलेली असते. शक्यता आहे की तज्ज्ञांना दाखवलेलं नसतं आणि अशा विविध कारणांमुळे ज्यांना मधुमेह आहे त्यांच्या बाबतीत देखील तो नियंत्रित असेलच असं आपण खात्रीशीरपणे सांगू शकत नाही. कितीतरी जण हे प्री डायबेटिक स्टेजमध्ये असतात, म्हणजे अगदी मधुमेह सुरू होणार अशा स्टेजला आहेत, मात्र ते त्यांना कल्पना नाहीये. मग अशा विविध कारणांमुळे भारतामध्ये आता आपल्याला केसेस दिसतायत, कारण मधुमेह हे म्युकोरमायकोसिस होण्याचं एक महत्त्वाचं कारण आहे. कोविड संलग्नित बुरशीजन्य आजार म्हणजे काय? तर हा आजार सध्या कोविड ह्या रोगाशी संबंधित असल्यामुळे त्याला आपण कोविड संलग्नित बुरशीजन्य आजार असं म्हणतोय. एक लक्षात घ्या की कधीही कोणताही आजार झाला तरी देखील आपल्या रक्तातली साखर ही वाढणार असते. रक्तातली साखर वाढल्यानंतर म्हणजे कुठल्याही आजारात वाढते आणि कोविडमध्ये तर त्यासाठी विशेष कारण आहे. कारण एक असं आहे की कोविडमध्ये जसे विविध अवयव बाधित होतात, तर त्यामध्ये प्लीहा म्हणजे पॅन्क्रियाज हे देखील बाधित होतं. त्यामुळं कोविडमध्ये आपण कोविड झाल्यामुळे साखर वाढू शकते किंवा कोविड झाल्यामुळे आपल्याला डायबिटीसची सुरुवात होऊ शकते. त्यानंतर कोविडमध्ये इम्युनिटी देखील अफेक्ट होते, कारण इम्युनिटीमधील पेशी विशेषतः ज्या C4 किंवा C8 असं आपण म्हणतो, त्या पेशींना कोविडमुळं त्यांची संख्या कमी होते आणि जेव्हा या संख्या कमी होतात त्यावेळेला नक्कीच आपल्या बुरशी संबंधित आजार होऊ शकतात, कारण मग त्यांना संधी मिळते. त्यानंतर कोविडचे जे उपचार आहेत ते उपचार याच्यामध्ये स्टिरॉइडचा मुख्य भाग आहे, कारण लक्षात घ्या की कोविडच्या उपचारामध्ये तिसरा टप्पा जो येतो किंवा ज्याला दुसरा किंवा तिसरा टप्पा म्हणतात, ज्याच्यामध्ये आपली इम्युनिटी ही अनियंत्रित झालेली असते आणि त्यामुळं कोविड हा गंभीर स्वरूप घेतो. आणि जेव्हा इम्युनिटी हेच गंभीरपणाचं कारण असतं त्यावेळेला त्या इम्युनिटीला नियंत्रित करणं हे अतिशय आवश्यक असतं आणि त्यासाठी स्टिरॉइड किंवा टॉसिलिझुमॅब ही औषधं कामी येतात. ज्या औषधांची चाचणी करण्यात आलेली आहे त्यापैकी स्टिरॉइड हे एकच औषध असं आहे, ऑक्सिजन आणि स्टिरॉइड, जी जीवरक्षक म्हणजे जी औषधं आपण जर वेळेवर दिली तर त्यामुळे रुग्णाचा जीव वाचू शकतो असं आढळून आलेलं आहे आणि त्यामुळं हे औषध आपल्याला योग्य वेळी देणं हे आवश्यक आहे. त्यानंतर कोविड पश्चात काळामध्ये जी इम्युनिटी कोविडमुळं करोनामुळं डॅमेज झालेली आहे ती लगेच पूर्ववत होत नाही, ती डिसफंक्शन करते, इरेग्युलरली ॲक्ट करते, ते व्यवस्थित काम करत नाही. मग या सगळ्या कारणांमुळं रुग्णामध्ये
साखर वाढलेली असू शकते, कारण स्टिरॉइड दिलं की त्या प्रत्येक रुग्णाला साखर ही वाढते. त्यामुळे साखर वाढलेली असू शकते, ऑलरेडी त्यांचा मधुमेह असेल तो वाढलेला असू शकतो आणि इम्युनिटी देखील व्यवस्थित काम करत नाही. आणि हे सगळे प्रकार जेव्हा जुळून येतात तेव्हा हे संधिसाधू आजार होतात, कारण त्यांना संधी मिळते. यामध्ये लक्षात घ्या की हे फक्त म्युकरमायकोसिस एवढं एकच आजार असा नाहीये. याखेरीज म्युकरमायकोसिस सगळ्यांनी जास्त महत्त्व दिलंय, कारण याच्यामध्ये कमीत कमी म्हणजे साधारणपणे 40-50% मृत्यू दिसून येत आहेत आणि त्यामुळं हा अतिशय गंभीर आजार आहे, ज्याकडं आपल्याला लवकरात लवकर म्हणजे सुरू झाला की लगेच त्यावर ॲक्शन घेणं हे आवश्यक असतं. याखेरीज इतर बुरशीजन्य आजार देखील कोविड नंतर दिसून येऊ शकतात. मग याच्यामध्ये आपल्या शरीरावर बऱ्याच प्रकारच्या बुरशी राहत असतात. त्यापैकी कॅन्डिडा ही एक बुरशी आहे, ज्याला आजकाल पेपरमध्ये पांढरी बुरशी असं म्हटलं जातंय. पण ही आपल्या शरीरावर असतेच. जे HIV बाधित रुग्ण आहेत त्यांना माहीत आहे की त्यांची CD4 जेव्हा कमी होते, जेव्हा या पेशी त्यांच्या कमी होतात आणि त्यावेळेला त्यांना कधी-कधी तोंडामध्ये बुरशी, कधी-कधी घशामध्ये, अन्ननलिकेमध्ये बुरशी अशा प्रकारचे त्रास हे होऊ शकतात. त्यामुळे हा आजारही आपल्याला माहीत आहे. आणि याखेरीज आपल्या परिसरामध्ये ज्या बुरशी असतात, त्या बुरशी देखील जेव्हा आपल्या शरीरामध्ये शिरतात त्यावेळी त्यांचं इन्फेक्शन होऊ शकतं. म्हणजे म्युकरमायकोसिस हा त्याच्यातला एक प्रकार आहे किंवा ॲस्परजिलोसिस हा एक प्रकार आहे. जेव्हा म्हणजे नाकामध्ये किंवा सायनसेसमध्ये इन्फेक्शन म्युकॉरनी होतं तेव्हा ते म्युकरमायकोसिस असतं. कधी-कधी ते ॲस्परजिलोसिस ह्या बुरशीमुळं देखील होऊ शकतं. आणि आपल्या शरीरामध्ये विविध भागांमध्ये बुरशीचे आजार हे वाढू शकतात. म्हणजे कधी जखमेमध्ये पण बुरशीचा संसर्ग होऊ शकतो किंवा काही लोकांना फुफ्फुसामध्ये संसर्ग होऊ शकतो. त्यामुळं आपल्याला जी सुरक्षा पाहिजे आहे, म्हणजे जरी मी म्हटलं की म्युकरमायकोसिसपासून कसं सुरक्षित राहायचं हे आपण आज बघूया. पण त्याचबरोबर इतर सर्व बुरशीजन्य आजारांपासून देखील मी जी माहिती सांगणार आहे त्याच्यामुळं आपण सुरक्षित राहू शकतो. तर यासाठी सगळ्यात सोपा उपाय आहे की हे जर संधिसाधू आजार आहेत, तर या संधिसाधू आजारांना आपण संधी द्यायची नाहीये. हा सगळ्यात सोपा उपाय आहे. मग यांना संधी कशी मिळेल? तर संधी मिळण्यासाठी आपण म्हणतो ना, मिल बैठे चार यार. तर असं हे जर हे चौकडी आहे ही जर जुळून आली, तर अशा वेळेला म्युकरमायकोसिस होण्याची शक्यता ही अतिशय वाढते. तर याच्यामध्ये कोविड होणे हा तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. पण कोविड बरोबरच जर मधुमेह असेल, त्याचबरोबर जर स्टिरॉइड पण घ्यावं लागलं आणि त्याचबरोबर जर स्वच्छता म्हणजे पर्सनल स्वच्छता असं नाही, परिसराची स्वच्छता याच्यामध्ये पण कमतरता असेल, तर अशा वेळेला म्युकरमायकोसिस होण्याची शक्यता अतिशय वाढते. मग जेव्हा आपल्याला माहिती आहे की ही चांडाळ चौकडी आपल्याला एकत्र येऊ द्यायची नाहीये, म्हणजे स्टिरॉइड, मधुमेह आणि कोविड या मुख्यतः 3 गोष्टी ह्या जेव्हा आपल्याला जुळून येऊ द्यायच्या नाहीयेत, तर त्यासाठी अशा बऱ्याच गोष्टी आहेत की ज्या आपण करू शकतो आणि स्वतःला सुरक्षित ठेवू शकतो. तर आपण आधी आजाराबद्दल बघूया आणि त्यानंतर आपण कसे सुरक्षित राहू शकतो हे आपण नंतर बघूया. तर आजाराबद्दलची माहिती मी सांगते थोडीशी. आजार होण्यासाठी आपल्या शरीरामध्ये बुरशीचे स्पोर्स म्हणजे बीजकण हे प्रवेश करायला पाहिजेत आणि हे सर्वत्र असतात. म्हणजे हवेमध्ये असतात. अ, अ, म्हणजे विशेषतः जर अ, आपल्याकडे म्हणजे ह्यांची वाढ जी आहे ती अन्नपदार्थांवर अशा ठिकाणी जी बुरशी वाढते त्या बुरशीद्वारे हे असू शकतात. जिथे ओल असते त्या ठिकाणी बुरशी येते, तिथनं हे स्पोअर्स येऊ शकतात. आणि मातीमध्ये असतात किंवा धुळीमध्ये असतात, हवेमध्ये असतात. आपल्याला फक्त ह्या गोष्टी दिसत नाहीत म्हणून आतापर्यंत आपल्याला कल्पना नव्हती. आणि म्युकरमायकोसिस हा आजार 5 प्रकारचा असू शकतो. आपल्याला रायनोसेरिब्रल किंवा रायनो ऑर्बायटोसेरिब्रल हा प्रकारचा आजार माहिती आहे आता, जो चर्चेमध्ये आहे. ज्याच्यामध्ये इन्फेक्शन हे नाकाद्वारे जातं आणि आपल्या नाकाच्या बाजूला ज्या हवेच्या पोकळ्या असतात, सायनसेस, त्याच्यामध्ये ते वाढतं सुरुवातीला. त्यानंतर तिथून ते पसरून डोळ्यापर्यंत जाऊ शकतं आणि नंतर तिकडून पसरून ते मेंदूपर्यंत जाऊ शकतं. हा पहिला प्रकार आहे जो सगळ्यात जास्त गंभीर आहे. याखेरीज दुसरा आहे जो फुफ्फुसांना संसर्ग करतो. हा पण नाकाद्वारेच प्रवेश करणार आणि फुफ्फुसांमध्ये हे इन्फेक्शन होतं आणि त्याचं निमोनियासारखंच पिक्चर येतं, पण ते ओळखण्यासाठी अवघड असतं कारण आजार हा सारखा वाटतो. त्यानंतर तिसरा प्रकार आहे ज्याच्यामध्ये आपले
आतड्यांना हा संसर्ग होऊ शकतो. मग यासाठी अन्नाद्वारे किंवा पोटामध्ये जेव्हा हे स्पोअर जातात त्यावेळेला हा आजार होतो. त्यानंतर जखमेला संसर्ग होणे असं घडू शकतं, कारण जखमेमध्ये जर स्पोअर शिरले तर. आणि शेवटचा जो आहे तो जनरलाइज्ड, म्हणजे एकाच वेळेला बऱ्याच अवयवांना त्यांची बाधा झालेली असते. याखेरीज कधी-कधी फक्त किडनीला किंवा फक्त एखाद्याच अवयवाला अशा प्रकारे पण हा आजार दिसू शकतो. त्यामुळं आपल्याला सर्व प्रकारांकडे लक्ष द्यायला पाहिजे. या आजारामध्ये सर्वात महत्त्वाचं आहे की जर वेळेवर निदान झालं तर औषधं आणि शस्त्रक्रिया यांनी आपण जीव वाचवू शकतो. एकदा बाधा झाली की आपल्याला शस्त्रक्रिया करावीच लागते. या आजाराचे टप्पे मी आत्ताच सांगितले की सुरुवात नाकाच्या भागामध्ये होते, त्यानंतर डोळ्यांच्या भागामध्ये प्रसार होतो आणि शेवटी मेंदूमध्ये प्रसार होतो. जो कुठला भाग मृत झालेला असेल, म्हणजे ते वाढण्याचं बुरशी वाढते कशी, तर ती बुरशी आपल्या अवयवांना ज्या रक्तवाहिन्यांमधनं रक्तपुरवठा होतो त्या रक्तवाहिन्यांमध्ये प्रवेश करून तिथे वाढायला सुरुवात करते आणि मग रक्तपुरवठा बंद होतो. जेव्हा बुरशीनी ते रक्तवाहिनी ब्लॉक होते तेव्हा रक्तपुरवठा बंद झाला की तो त्याच्या समोरचा भाग हा मृत होतो आणि मृत झाला की तिथं बुरशी अजून जोमाने वाढू लागते आणि अजून जास्त पसरते. तर भाग मृत करत वाढत वाढत जायचं असं ह्या बुरशीचं काम आहे. त्यामुळं जो भाग एकदा मृत झाला तो भाग आपण तिथं वाचवू शकत नाही आणि ठेवू शकत नाही, कारण बुरशी त्याच्यामध्येच असते. त्यामुळे शस्त्रक्रिया हा त्याच्यातला सर्वात महत्त्वाचा भाग आहे. त्याला डिब्राइडमेंट असं म्हणतात, म्हणजे तो भाग सगळा स्वच्छ केला जातो, मृत भाग काढून टाकला जातो. तर हा भाग आपल्याला जर नाकाच्या टप्प्यात कळलं तर छोटा असतो, डोळ्याच्या टप्प्यात कळलं तर आपल्याला डोळ्याच्या आजूबाजूचा भाग किंवा डोळा, आणि जर मेंदूपर्यंत प्रसार झाला असेल तर अशा वेळेला गंभीर झालेला आहे आजार असा त्याचा अर्थ असतो आणि मृत्यूचा धोका वाढतो. मग आता ह्या आजाराचा धोका प्रत्येकाला आहे का? तर अर्थातच हा धोका प्रत्येकाला नाही आहे, कारण आपण बघितलं की त्या 4 गोष्टी जुळून आल्या तर आणि तरच हा आजार होतो. आणि आपल्याला माहिती आहे की आपण ही जर चौकडी फोडू शकलो तर आपण हा धोका कमी करू शकतो. तर मग आता सध्या आपल्याला जी माहिती आहे त्यानुसार हा धोका कुणाला आहे असं आपल्याला आपली म्हणजे माहितीनुसार, तर ऑब्व्हियसली ज्यांना मधुमेह आहे, डायबेटीस आहे, विशेषतः ज्यांचा डायबेटीस कंट्रोल नाही आहे असे रुग्ण. आणि आपण पहिल्या लाटेपासून सांगतोय की जे मधुमेही रुग्ण आहेत त्या रुग्णांना कोविडचाही धोका जास्ती आहे. त्यामुळं सर्वांनी आपल्या मधुमेहावर नियंत्रण करावं हे आपण पहिल्या लाटेपासून सांगत होतो. आणि आपण जेव्हा लस उपलब्ध झाली तेव्हाही आपण सर्वांना सांगितलंय की जे सहव्याधीवाले रुग्ण आहेत त्यांनी लवकरात लवकर लस घ्या, जेणेकरून गंभीर कोविड होणार नाही. त्यामुळं मधुमेही रुग्णांनी आपली स्वतःची काळजी अतिशय योग्य प्रकारे घ्यायची आहे. ज्यांना गंभीर कोविड झालाय त्या व्यक्तींमध्ये अधिक धोका दिसून येतो. विशेषतः त्यांना जर दवाखान्यामध्ये ॲडमिट व्हावं लागलं असेल तर अर्थातच त्यांना स्टेरॉइड दिलं जातं आणि ऑक्सिजन दिलं जातं. 5 ते 7 दिवसाच्या वर स्टेरॉइड आणि ऑक्सिजन दिले गेलेले असतील तर अशा रुग्णांना धोका हा दिसून येतो. कधी कधी काय झालेलं आहे की काही रुग्ण हे विलगीकरणामध्येच होते, मात्र त्यांनी काही डॉक्टरांचं असं मत असल्याने की लवकर जर स्टेरॉइड चालू केलं तर त्यामुळं आजार गंभीर होत नाही. पण असं घडलं असेल तर तुम्ही आपले प्रिस्क्रिप्शन्स चेक करा. तुम्हाला जर स्टेरॉइड गेलेले असतील तर अशा वेळेला आपण योग्य ती काळजी घ्यायची आहे. त्यानंतर ज्यांची अनियंत्रित साखर आहे, मधुमेहाची किंवा स्टेरॉइड घेतल्यानंतरची, अशा रुग्णांना धोका आहे. आणि इतर विविध आजारांमुळे ज्यांची इम्युनिटी कमी झालेली आहे, जसं कॅन्सर असेल किंवा त्यांना इतर कारणामुळे ऑटो इम्युन डिसीज असतील त्यामुळे स्टेरॉइड चालू असेल, HIV रुग्ण असतील, अशा सगळ्या रुग्णांनी आधीच इम्युनिटी कमी असल्यामुळे त्यांनी काळजी घ्यायची आहे. तर तुम्ही या गटामध्ये मोडत नसाल, तुमची साखर नियंत्रित असेल, तुम्हाला मधुमेह नसेल, तुम्हाला गंभीर कोविड झाला नसेल, तुम्हाला स्टेरॉइड दिलं गेलेलं नसेल, तुम्हाला ऑक्सिजन दिलं गेलेलं नसेल, तुम्हाला इतर कुठलाही इम्युनिटी कमी करणारा आजार नसेल, तर अशा वेळेला म्युकरमायकोसिससाठी तुम्ही टेन्शन कृपया घेऊ नका. अशा वेळेला म्युकरमायकोसिस होण्याची शक्यता ही अतिशय नगण्य अशी आहे. मात्र तरी देखील पोस्ट कोविडमध्ये आपण तपासण्या आणि लक्ष ठेवणारच आहोत, पण धोका हा जवळजवळ नगण्य आहे जर याच्यामधली एकही गोष्ट तुमच्यामध्ये नसेल तर. कोविड नंतर आपल्याला कुठल्या तपासण्या करायच्या आहेत, तर अर्थातच सगळ्यात महत्त्वाची आहे जी मध्ये लिहिली आहे ती म्हणजे BSL, रक्तातली साखर आपल्याला तपासायची आहे. कारण साखर नियंत्रित असेल तर पुढचे सगळे प्रश्न सोपे होतात.
असं म्हटलं जातं की फेरिटिन जेव्हा वाढलेलं असतं त्यावेळेला बुरशीला वाढण्यासाठी अतिशय चांगलं मीडियम मिळतं. त्यामुळे जर फेरिटिन वाढलेलं असेल तर आपल्याला धोका आहे हे आपण ओळखू शकतो. त्यासाठी तीही तपासणी तुम्ही कोविड नंतर करू शकता. आणि CBC म्हणजे साधी जी आपण रक्तातल्या पेशींची तपासणी करतो, ती तपासणी करून त्याच्यातला लिम्फोसाइट्स म्हणून जो प्रकार असतो, तो प्रकार नॉर्मलपर्यंत आला आहे की नाही. कारण 7व्या ते 10व्या दिवशी ह्या पेशी नॉर्मल होणं अपेक्षित असतं. जर त्या नॉर्मल आल्या नसतील आणि त्या कमीच असतील, तर आपल्याला धोका आहे असं गृहीत धरून आपण त्याबाबत थोडीशी एक्स्ट्रा काळजी घ्यायची आहे. तर ह्या तपासण्या आपण कोविड नंतर करू शकतो. आणि एक म्हणजे जसं जागता पहारा, आपण कोविड झाल्यानंतर देखील जागता पहारा ठेवायचा असं ठरवलं होतं. तर ह्या म्युकोरमायकोसिससाठी देखील जागता पहारा म्हणजे काय, मॉनिटर करायचं, ॲक्टिव्हली मॉनिटर करायचं, स्वतःहून लक्ष ठेवायचं. कारण या आजारामध्ये वेळ महत्त्वाची आहे. तर सर्व डायबेटिक रुग्णांना हे माहीत आहे, मधुमेही रुग्णांना, की ॲक्च्युअली त्यांनी दररोज आपल्या पायाचं निरीक्षण करायचं असतं, डायबेटिक फूट. पायाचं निरीक्षण करायचं असतं, जेणेकरून पायाला छोटी जखम झाली आहे का, ती जखम वाढत आहे का, किंवा पायाला जाणवत आहे की नाही, स्वच्छता ठेवायची. तर हे आपण डायबेटिक फूट आणि फूट केअर, डेली फूट केअर असं आपण मधुमेही रुग्णांना सांगत असतो. तर त्याचप्रमाणे पोस्ट कोविड नंतर आपण रोज सकाळी मुखदर्शन म्हणून एक स्वतःवर लक्ष ठेवण्यासाठी ही एक कृती आपण करू शकतो. आणि विशेषतः जर या सगळ्या गोष्टी आपल्याला चेहऱ्याच्या एका बाजूला जाणवत असतील, तर एका बाजूला जाणवणारा कुठलाही त्रास हा आपल्याला महत्त्वाचा समजायचा आहे आणि आपण डॉक्टरांना भेटणार आहोत. तर आपण टप्प्याटप्प्याने बघूया की नक्की कुठली लक्षणं आपल्याला स्वतःमध्ये तपासायची आहेत. पहिल्यांदा आपल्या नाकावर लक्ष द्यायचं. नाकामध्ये दुखतंय का? चोंदलंय का? जसं आपल्याला सर्दीसाठी चोंदलेलं असतं तसं. आणि विशेषतः एका बाजूला गच्च झालंय का? चोंदलंय का? काही स्त्राव येतोय का नाकातून? विशेषतः तो चिकट असेल, लाल असेल, काळसर असेल. नाकाच्या भागाला किंवा गालाच्या भागाला सूज आहे का? लालसरपणा दिसतोय का? आणि नाकाच्या आतमध्ये जरासं आपण थोडंसं बघितलं, स्वतः आरशामध्ये बघितलं किंवा कुणाला बघायला सांगितलं, तर आतल्या बाजूला काही काळे ठिपके वगैरे दिसत आहेत का? ह्या गोष्टी आपण स्वतःहून लक्ष ठेवू शकतो. त्यानंतर दातांच्या बाबतीमध्ये काही तक्रारी आढळतात. जसं अचानक दात म्हणजे एकाच वेळेला जास्त दात हालायला लागतात किंवा कधी पडणे असं पण प्रकार झालाय. विशेषतः ढिले होतात दात किंवा हिरडीच्या बाजूला पू आल्यासारखा दिसणे किंवा काळी होणे, विशेषतः वरची हिरडी, कारण तिथे सायनस असतं. त्यामुळं आपण नाक बघणार आहोत, तोंडाच्या आतमध्ये बघणार आहोत, दातांच्या हिरड्या बघणार आहोत. त्यानंतर टाळू पण बघायची आहे, तिथे एखादा काळा चट्टा दिसतो का? डोळ्याकडे लक्ष द्यायचंय, डोळा आपला दुखतोय का, विशेषतः डोळ्यांच्या मागच्या बाजूला. आणि लक्षात घ्या की हे सहसा एका बाजूला होतं. सूज दिसतीये का, डोळा बाहेर आल्यासारखा वाटतोय का किंवा खाली सरकल्यासारखा वाटतोय का, पापणी बंद राहतीये का, डोळा हलत नाहीये का एखादा डोळा. तर असं जर आपण लक्ष दिलं तर आपल्याला गंभीर आजार होण्यापासून आपण लवकरात लवकर टाळू शकतो आणि लवकर आपल्याला लक्षात येऊ शकतं की काही आपल्याला त्रास होतोय का. याखेरीज काही जणांना ताप जाणवू शकतो आणि जी आपण पांढरी बुरशी म्हटलो, ती अशी दह्यासारखे चट्टे असतात. म्हणजे जीभ पांढरी होणे, आणि बऱ्याच लोकांनी घासलेली नसते त्याचं म्हणत नाहीये मी. हा पांढरा चट्टा असा अतिशय पांढरा असतो, खरवडला तरी जात नाही किंवा रक्त आल्यासारखं दिसतं. तर मग अशा प्रकारचे काही चट्टे दिसत आहेत का? तर हे आपण जर चेहऱ्याच्या भागाला रोज आपण लक्ष दिलं तर आपल्याला अगदी लवकर लक्षात येऊ शकतं. विशेषतः सध्या काय होतंय की उशिरा लक्षात येतंय, त्यामुळं आपल्याला लगेच ॲक्शन घेणं शक्य नाहीये. तर आपण ही कृती करूया. ही कृती साधारण आपल्याला किती दिवस करायची तेही मी सांगेन. रेड फ्लॅग म्हणजे काय, की ह्या लक्षणांपैकी काही तुम्हाला दिसली, एकापेक्षा अधिक लक्षणं दिसली, तर आणि विशेषतः एका बाजूला दिसली, तर आपण लगेच जवळच्या नाक, कान, घसा तज्ज्ञाला भेटायचंय. ते तज्ज्ञ आपल्याला बघतील, चौकशी करतील. आणि जेव्हा अशा काही तक्रारी असतील, विशेषतः डोकेदुखी पण असू शकते. जर अशा काही तक्रारी असतील तर आपण डॉक्टरांना जेव्हा भेटतो तेव्हा सांगायचंय की मला कोविड झाला होता आणि किती दिवसांपूर्वी झाला होता. आणि ते मग तुम्हाला तपासतील. पहिले 6 दिवस, लक्षण सुरू झाल्यापासून पहिले 6 दिवस महत्त्वाचे असतात. गरज पडली तर काही तपासण्या सांगतील, जसं स्वॅब करायचं असतंय किंवा स्क्रॅपिंग घेतलं जातं.
किंवा एंडोस्कोपीनी बायोप्सी घेतली जाते किंवा तपासणी केली जाते. गरज पडली तर एखादा सीटी किंवा MRI सांगितलं जाऊ शकतं. तर अशा विविध प्रकारच्या तपासण्या आहेत. ते केल्यानंतर आपण खरंच हे म्युकर आहे का? ही आपण खात्री बघू शकतो आणि जर असेल तर त्यासाठी आपण उपचारासाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये विविध रुग्णालये सरकारनी मार्क केलेली आहेत अशा ठिकाणी किंवा जर आपल्याला प्रायव्हेटमध्ये जायचं असेल तर नाक कान घसा तज्ञांकडे जाऊन आपण घेऊ शकतो. यासाठी औषध आहे जे एम्फोटेरेसिन B म्हणून आहे. ह्याचा डोस बऱ्याच दिवसांसाठी द्यावा लागतो कारण ही बुरशी असल्यामुळे लगेच बरी होत नाही आणि दिवसभरामध्ये मोठा डोस द्यावा लागतो. तर जर त्यामुळं हे थोडंसं खर्चिक प्रकरण आहे आणि त्याचप्रमाणे शस्त्रक्रिया कराव्या लागतात आणि कधी-कधी एकाहून अधिक शस्त्रक्रिया कराव्या लागतात आणि याची जी ट्रीटमेंट आहे ती फक्त एका डॉक्टरवर नाहीये. एकाच वेळेला डोळ्यांचे डॉक्टर, नाकाचे डॉक्टर, मेडिसिनचे डॉक्टर किंवा कधी डेंटल डॉक्टर, ॲनेस्थेशिया असे बऱ्याच डॉक्टरांची एकत्रितपणे ही ट्रीटमेंट करावी लागते. आपण जी ही काळजी घेणं किंवा स्वतःवर लक्ष ठेवणं हे जे आपण म्हटलं होतं ते कोविड झाल्यानंतर 6 ते 8 आठवडे आपल्याला करायचे. 1 ते 2 महिने स्वतःवर लक्ष ठेवायचंय. सगळ्यात महत्त्वाचं आपण साखर नियंत्रित ठेवायची आहे. त्यासाठी तुम्ही जर तुमची अनियंत्रित साखर असेल किंवा तुम्हाला मधुमेह असेल तर तुम्ही आठवड्याला तपासणी करून त्यावर लक्ष ठेवू शकता किंवा घरी तपासण्याचं जे साखर तपासण्याचं यंत्र असतं ते घेऊन तुम्ही तपासणी करू शकता. तुमचं जर इरेग्युलरली म्हणजे कंट्रोलमध्ये राहत नसेल तर आणि विशेषतः माझा सल्ला आहे की जर कोविड होऊन गेला असेल आणि तुमचं मॉडर्न मेडिसिन किंवा ॲलोपॅथीच्या औषधांना तुम्हाला आवडत नसेल तरी देखील ह्या काळामध्ये आपल्याला साखर नियंत्रित ठेवणे हे अतिशय महत्त्वाचं आहे. त्यामुळं कृपया तुम्ही साखर नियंत्रित करण्यासाठी जे कुठले सल्ले डॉक्टर देतील, जी कुठली औषधं डॉक्टर देतील, ही तुम्हाला योग्य पद्धतीने पाळायची आहेत. गरज पडली तर इन्शुलिन देखील घ्या. इन्शुलिन काही काळासाठी घ्यायला लागू शकतं आणि इन्शुलिन हे शरीरातलाच भाग असतो. तुमच्या शरीरामध्ये इन्शुलिन हे नॉर्मली तयार होत असतं. त्यामुळे इन्शुलिन घेतल्याने त्याला तुम्हाला त्रास होणार नाहीये आणि ही औषधं आपण कितीतरी मधुमेही रुग्ण हे बरेच वर्ष घेतात आणि ही औषधं सेफ आहेत. त्यामुळे तुम्ही न घाबरता जर तुमची साखर नियंत्रित नसेल तर नियंत्रण करण्यासाठी योग्य ती औषधं घ्या. आणि एक महत्त्वाचं आहे, सर्वात महत्त्वाचं, की अशी शक्यता आहे की काही डायबिटीसचे रुग्ण दवाखान्यामध्ये ॲडमिट व्हायला जातात, तेव्हा डायबिटीसची औषधं विसरू शकतात किंवा आता कोविडची औषधं चालू आहेत, ह्या गोळ्या बंद करूया किंवा किती गोळ्या खायच्या, अशा पद्धतीने काहीतरी विचार करून औषधं दवाखान्यामध्ये घेऊन न जाणे असं घडू शकतं. तर कृपया आपण जेव्हा ॲडमिट व्हायला जाणार असाल त्यावेळेला डायबिटीसची आपली नेहमीची नियमित औषधं घेऊन जा, तिथल्या डॉक्टरांना सांगा आणि ती चालू ठेवा. ती बंद करायची नाहीयेत किंवा जर तुम्हाला त्यावेळेला साखरेसाठी काही इतर चालू होणार असेल, तर ती कल्पना द्या की आत्ता ही औषधं एवढी आहेत, तर मग त्याच्यात काय बदल होणार असतील तर त्यानुसार औषधं तुम्ही घेऊ शकता. आता आपल्या लक्षात असं आलं असेल की आजार झाला तर आपण करू शकणाऱ्या गोष्टी ह्या थोड्याशा कमी आहेत. तर आपण आजार होऊ दिलाच नाही तर काय? तर ही अतिशय चांगली कल्पना आहे. तर हा आजार होऊच दिला नाही तर कसं? प्रिव्हेन्शन कसं करायचं? टाळायचा कसा? तर आपण हे बघितलं की संधी आपल्याला त्या म्युकॉरला मिळणार आहे, बुरशीला मिळणार आहे जेव्हा हे सगळं येतं. तर आपण टप्प्याटप्प्याने बघूया की आपण काय करू शकतो. तर सगळ्यात पहिला मुद्दा की ना रहेगा बांस न रहेगी बासुरी. तर जर कोविडच झाला नाही आपल्याला, तर मग म्युकरमायकोसिससाठी आपल्याला टेन्शन घ्यायचं कामच येत नाही. तर कोविड टाळण्यासाठी आपल्याला माहिती आहे की मास्क सारखं चांगलं काहीच नाहीये. मात्र आता असं म्हणजे आधी पण मास्कची भीती वाटायची सगळ्यांना आणि आता पुन्हा WhatsApp फॉरवर्ड आलेत की मास्कमुळं पण हे होतं, मास्क 24 तास लावू नका, सारखा लावू नका वगैरे, वगैरे. मास्कचे जर आपण नियम बघितले तर त्या नियमांमध्ये आहे की जर एकदा वापरून टाकायचा मास्क असेल तर तो 6 ते 8 तासच वापरायचा असतो. मास्क कुठल्याही कारणाने जर ओलसर झाला, खराब झाला, जो एकदा वापरून टाकायचा आहे, तर तो टाकायचा आहे आणि जे कापडी मास्क आहेत ते स्वच्छ धुवून वापरायचे आहेत. त्यामुळे मास्क वापरण्यासाठी जे नियम ऑलरेडी सांगितलेले आहेत, त्या पद्धतीने तुम्ही वापरत असाल, तर मास्कपासून तुम्हाला घाबरण्याची काहीच गरज नाहीये. आणि मास्क आपल्याला कोविड टाळण्यासाठी कधी आणि कसा वापरायचा ह्याबाबत आपल्या पेजवर बऱ्याचदा माहिती सांगितलेली आहे. त्याचा व्हिडिओ पण आहे आणि सध्या आपण नवीन ह्याच्यामध्ये त्याची माहिती दिलेली आहे, तर तुम्ही ते वाचू शकता. करोना अनुरूप वर्तन करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. लस उपलब्ध झाल्यानंतर विशेषतः मधुमेहींनी लस घेतली तर त्यांचा धोका हा कमी होऊ शकतो.
आणि एक लक्षात घ्या, ही जी डायग्राम आहे ती मला अतिशय आवडते, कारण ह्याच्यामध्ये आपल्याला लक्षात येतं की एकापेक्षा अधिक जेव्हा आपण उपाय करतो, एकापेक्षा अधिक चिलखतं जेव्हा आपण वापरतो, त्यावेळेला आपण कोविडपासून सुरक्षित राहू शकतो. त्यामुळं आपण एकापेक्षा जास्त उपाय वापरायचे, फक्त एका उपायावर भर द्यायची नाही. आणि जो दुसऱ्या क्रमांकाचा व्हिडिओ होता, ज्याच्यामध्ये स्वतःची रिस्क कशी आहे ते ओळखायचं आणि ती जोखीम कशी कमी करायची, याबाबत डिटेल माहिती दिलेली आहे. त्यामुळं कोविड टाळण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करूया. समजा कोविड नाही टळू शकला, तरी पण मास्क वापरला तर आपला आजार हा गंभीर होत नाही. कुटुंबामध्ये जर कोविड एखादा रुग्ण जरी असेल, तर आपल्याला माहिती आहे की कुणालाही लक्षण आलं की आपण लगेच मास्क वापरणार आहोत सगळेजण. जो आजारी आहे त्यांना आपण थोडंसं इतरांपासून दूर ठेवणार आहोत, त्यांची करोनाची तपासणी करून घेणार आहोत. कोविड नाही ना हे आपल्याला तपासायचंय. आणि जर त्यांचं कोविड आहे असं आलं तर आपण विलगीकरण करणार आहोत. तर आपण हे जर केलं तर घरामध्ये देखील जर एखादा रुग्ण असेल तर आपण घरामधील संसर्ग देखील टाळू शकतो आणि कोविड टाळण्याचा आपण पुरेपूर प्रयत्न करूया. ओके, हा झाला पहिला मार्ग. त्यानंतर पुढचा टप्पा होता की मधुमेह असेल तर काय करूया. आता मधुमेह असेल तर आपल्याला त्याचं फक्त आपण नियंत्रण करू शकतो. जर कोणी तुम्हाला म्हणत म्हणजे मधुमेह असेल तर आपल्याला आपली साखर नियमितपणे तपासायला पाहिजे. एक आपण आता असं करू शकतो की आपण प्रत्येकाने बघायचं, जसं माझं आता मी बघितलं तर मला काही मधुमेह नाहीये. माझं कंट्रोलमध्ये आहे. शुगर पण नॉर्मल आहे, HB1AC पण नॉर्मल आहे माझी. तर असं आपण प्रत्येकाने बघायचं की आपल्याला मधुमेह आहे का, किंवा प्री डायबेटिकमध्ये आहोत का, हे आधीच आपण बघून ठेवायचं. कारण असं असेल तर आपल्याला कोविड झाल्यानंतर धोका किंवा शुगर ही कंट्रोल ठेवणं आवश्यक आहे. तर त्यासाठी HB1AC ही तपासणी होऊ शकते. जे 6च्या खाली असेल तर गेल्या 3 महिन्यातलं आपलं साखरेचं नियंत्रण कसं होतं हे आपल्या लक्षात येतं. जे मधुमेही आहेत, ज्यांना आधीच औषधं चालू आहेत, त्यांनी देखील रक्तातली तपासणी करायची आणि बघायचं आपलं नियंत्रित आहे का. 3 महिन्याचं नियंत्रण कसं आहे हे पण बघायचं. आपल्या डॉक्टरांशी सल्लामसलत करायची. जर तुमचा मधुमेह नियंत्रित असेल तर करोनापासून देखील तुमचा धोका कमी होतो. आणि जर तुमचा मधुमेह नियंत्रित असेल आणि गंभीर आजार झाला नाही तर तुम्ही सुरक्षित असता. आणि जरी आपल्याला स्टिरॉइड द्यायची गरज पडली तर आवश्यकतेनुसार इन्शुलिन तुम्ही घेऊ शकता. आणि कोविड संपल्यानंतर पुन्हा एकदा बघायचं की आपला साखर नियंत्रित आहे का. नसेल तर आहार, औषधे बदलून, व्यायाम करून अशा पद्धतीने आपण साखर ही नियंत्रणामध्ये आणू शकतो. तर साखरेचं नियंत्रण हे अतिशय महत्त्वाचं आहे. त्यानंतर पुढचा टप्पा होता स्टिरॉइड. हे तर जीवरक्षक आहे, त्यामुळे आपण हे औषध न घेणे असं आपण करू शकत नाही. तर जेव्हा गरज असेल त्यावेळेलाच आपल्याला स्टिरॉइड घ्यायचंय. योग्य वेळ कोणती आहे, O2ची गरज जर आपल्याला भासली तर अशा वेळेला आपल्याला स्टिरॉइड घ्यावं लागणार आहे. तर त्यामुळे SpO2 93च्या खाली गेला तर योग्य वेळी तुम्ही दवाखान्यामध्ये पोचा, जेणेकरून तुमचा हॉस्पिटलमधला राहण्याचा काळ देखील कमी होऊ शकतो. आणि तुम्ही दवाखान्यामध्ये असताना जेव्हा शक्य आहे तेव्हा मास्क लावू शकता. आणि स्टिरॉइड हे योग्य मात्रेमध्ये तुम्हाला दिलं जाईल, कारण आपल्या शासनाने जे काही मार्गदर्शक आपल्याला प्रणाली दिलेली आहे, हे दिलेलं आहे की कशा प्रकारे टास्क फोर्सने दिलेलं आहे, त्याच्यामध्ये योग्य मात्रा, किती दिवस द्यायचं, ह्या सगळ्याची माहिती आहे. तर साधारण 5 ते 10 दिवस तुम्हाला गरज पडू शकते. अगदी क्वचित काही लोकांना जर फायब्रोसिस होत असेल किंवा त्यांना जास्त नुकसान होत असेल शरीराचं, अशा वेळेला जास्त काळासाठी औषध दिलं जाऊ शकतं. हा निर्णय आपण डॉक्टरांवर सोडायचा आहे. हा निर्णय आपण घेऊ शकत नाही. मात्र डॉक्टर हे अर्थातच आता म्हणजे डॉक्टरांचं लक्ष तर आहेच की जेव्हा स्टिरॉइड असेल तेव्हा साखरेचा कंट्रोल देखील केला जातो. दिवसातनं 3 वेळा तपासून त्यानुसार योग्य ते औषधं तुम्हाला दिली जातात. साखर आपल्याला कोविड असताना म्हणजे स्टिरॉइड चालू असताना किंवा नंतरही कोविड झाल्यानंतर देखील 110 ते 180 ह्या टप्प्यामध्ये आपली साखर राहायला पाहिजे, अशी काळजी घ्यायची आहे. त्यानंतर येतो स्वच्छतेचा टप्पा. स्वच्छता म्हणजे असं नाही की तुम्ही किती झाडता, पुसता वगैरे अशा अर्थाचं नाहीये. आपण आपल्याला सुरक्षित ठेवण्यासाठी काय काय करू शकतो. तर आपल्याला माहिती आहे की धुळीमधनं स्पोर्स आपल्यामध्ये येऊ शकतात. त्यामुळे धूळ टाळायची आहे, धुळीत जाणं टाळायचं आहे. बांधकामाच्या ठिकाणी आपण जायचं नाहीये. कोविड झाल्यानंतर बरेच जण की हा बाबा आता कोविड झाला, मी मास्क नाही वापरला तर चालेल म्हणून निवांत होऊ शकतात. तर पुढचे 1-2 महिने काळजी घ्याच.
त्यानंतरही काळजी घ्या, कारण आपल्याला स्वच्छ मास्क वापरणं आणि शक्य असेल तर N95 वापरणं किंवा डबल मास्क वापरणं हे आवश्यक आहे. जे मेसेजेस आहेत की तुम्ही मास्क वापरून बुरशी वाढणार आहे, तर लक्षात घ्या, आपल्या शरीरामध्ये ओल ही असणारच आहे. हे सायनसेसमध्ये होणारं इन्फेक्शन आहे सुरुवात, आणि ते सायनसेसमध्ये पोहोचू नये यासाठी आपल्याला स्पोर्स आपल्या शरीरामध्ये कमीत कमी जावेत, ह्यासाठी मास्क हा सगळ्यात चांगला उपाय आहे. कधी-कधी आता खूप दिवस झाले आपण आयसोलेशनमध्ये होतो, स्वच्छता करूया म्हणून मग जुनं सामान काढणे किंवा स्वच्छता करणे असे प्रकार करत असाल, तर शक्यतो टाळा. करणार असाल तर मास्कचा वापर करा, जेणेकरून उडलेली धूळ आपल्या नाकात जाणार नाही. ताजं अन्न खा, शिळं अन्न खाऊ नका, म्हणजे पोटामधनं होणार नाही. आणि जर मास्क आपण व्यवस्थित वापरला, तर आपल्याला नाकातला संसर्ग पण टाळता येतो आणि त्याचप्रमाणे फुफ्फुसातला संसर्ग पण टाळता येतो. त्याचप्रमाणे जर मातीमध्ये बागकाम करणार असाल किंवा शेतामध्ये काम करायचं असेल, अशा वेळेला जखमा नाही आहेत ना, जखमांमध्ये मातीचा संसर्ग होणार नाही ह्याची काळजी घ्या. ग्लोव्ज वापरू शकता, पूर्ण कपडे वापरू शकता आणि अर्थातच शक्य असेल तर मास्क देखील वापरायचा आहे. कोंदट ओलसर जागांपासून आपण दूर राहायचं आहे. अशा ठिकाणी बऱ्याचदा एखादी कोपऱ्यातली खोली असते, जिथं मग आपण रुग्णासाठी ती वेगळी आहे म्हणून ती देऊया, असं करू नका. मोकळी, हवेशीर आणि स्वच्छ खोली आपल्याला रुग्णाला द्यायची आहे. त्यानंतर घरामध्ये आणि रुग्णालयांमध्ये स्वच्छता राखणे, ओव्हरऑल स्वच्छता राखणे, विशेषतः घरामध्ये ओला कचरा साठवू न देणे, कारण ओल्या कचऱ्यावर बुरशी वाढते हे आपल्याला माहीत आहे. तर मग हे सगळे नियम जर आपण पाळले, तर हा संसर्ग टाळण्यासाठी मला वाटतं की आपण कोविड कसा टाळायचा ते बघितलं, मधुमेह नियंत्रित कसा ठेवायचा ते बघितलं, स्टिरॉइडचा वापर योग्य कसा करायचा ते बघितलं आणि साखर नियंत्रित ठेवायची हे बघितलं, आणि स्वच्छता आणि स्वतःची सुरक्षा कशी करायचं हे देखील बघितलं. तर तुमच्या असं लक्षात येईल की एकतर हा आजार प्रत्येकाला होत नाहीये, फक्त काही ठराविक लोकांना ह्याचा धोका सर्वात जास्ती आहे. ते पण आपण ओळखू शकतो की कुणाला धोका आहे. त्याचप्रमाणे आपल्याकडे आपण हे ठरवू शकतो की ही जी चौकडी आहे ही एकत्र न येऊ देणे, म्हणजे ह्याच्यातली कुठली पण एक गोष्ट आपण टाळली, म्हणजे कोविड झाला आणि आपण गंभीर रुग्ण टप्प्यामध्ये गेलो नाही, किंवा कोविड झाला आणि मधुमेह असेल तर तो आपण नियंत्रित ठेवला, तर अशा प्रकारे आपण त्यांची जोडी फोडू शकतो आणि मग यापासून सुरक्षित राहू शकतो. म्हणजे बुरशीपासून सुरक्षित राहण्यासाठी स्वच्छता किंवा स्वतःची काळजी, प्रसाराचा मार्ग तोडण्यासाठी आपण मास्क वापरणार आहोत, कोविड पूर्वी, कोविड सुरू असताना देखील आणि कोविड झाल्यानंतर देखील. आणि ज्या लोकांना धोका आहे त्या लोकांचं संरक्षण कसं वाढवायचं, तर त्यांनी लस घ्यायची, त्यांचा मधुमेह नियंत्रित ठेवायचा, स्टिरॉइड अगदी सुयोग्य वापर करायचा, जेव्हा ऑक्सिजनची गरज पडेल तेव्हाच स्टिरॉइड द्यायचं, योग्य मात्रेमध्ये द्यायचं आणि योग्य काळासाठी द्यायचं. साखर नियंत्रण हे स्टिरॉइड चालू असताना आणि कोविड संपल्यानंतर देखील करायचं आहे. ज्यांना मधुमेह नाही अशा लोकांनी देखील कोविड नंतर साखर तपासणे आणि नियंत्रित ठेवणे आवश्यक आहे, आणि स्वतःवर लक्ष ठेवायचं, मुखदर्शन रोज, जेणेकरून जर लक्षण सुरू झालं तर आपण लगेच ओळखू शकू, वेळेवर डॉक्टरकडे जाऊ शकू आणि वेळेवर उपचार घेऊ शकू. तर या प्रकारे आपण ह्या म्युकोरमायकोसिसची पण ब्रेक द चेन करू शकतो. त्यामुळे आता आपण प्रश्नोत्तरांचा तास घेऊया. कसं नक्की सुरक्षित राहायचं हे तर मी तुम्हाला सांगितलंय. बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरं पण तुम्हाला सांगितलेली आहेत. योग्य काळजी घेतली तर आपण म्युकोरमायकोसिस टाळू शकतो किंवा लवकर लक्षात आला तर बरा करू शकतो. अफवांवर कृपया विश्वास ठेवू नका आणि शास्त्रीय माहितीसाठी UHC GMC मिरजचं फेसबुक पेज आणि यूट्यूब चॅनल किंवा त्याला फॉलो, सबस्क्राईब आणि लाईक करा. तर कुणाला काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. राहुल पाटील सर, धन्यवाद. नियमित तपासणी आणि लपवून ठेवल्याने दुर्लक्ष होतं हे तर खरंच आहे, कारण आजार देखील लपवणे हे पण आपल्याकडे कोविडचीच भीती एवढी आहे की कोविडमुळं बरेच जण कोविडलाच घाबरतात आणि त्यामुळं मग तपासणी करत नाहीत. कुठे काही प्रश्न असतील तर मग तसे तुम्ही सांगा, म्हणजे मग आपण त्यासाठी उत्तरं देऊ शकतो. ठीक आहे, मग प्रश्न नाही आहेत तर आपण आजचं सेशन हे आता इथं थांबवूया.
आणि जर काही तुम्हाला प्रश्न असतील तर कमेंट्समध्ये तुम्ही नंतर विचारू शकता. हा व्हिडिओ मी आता शेअर करेन आणि शेअर केल्यानंतर तुम्हाला हा पुन्हा बघायला मिळू शकेल. कमेंट्समध्ये तुम्ही प्रश्न टाकू शकता आणि त्यानंतर आपण त्याची उत्तरं देऊया. सो थँक यू सो मच.